रशियन सरकारने नुकतंच टेलिग्रामचा संस्थापक आणि मालक पावेल दुरोव याला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा म्हणून घोषित केलंय। तो आता वॉन्टेड आहे आणि रशिया सरकारने त्याच्यावर अटक वॉरंट जाहीर केलंय। पण ही व्यक्ती काही साधीसुधी नाहीये, तर तब्बल 63,000 कोटींची मालक आहे आणि जगातल्या प्रतिष्ठित असणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे। मग नेमकं असं झालं तरी काय की त्याचा दहशतवादी कृत्यांशी संबंध जोडला गेला। वयाच्या फक्त 22व्या वर्षी एक सोशल मीडिया हँडल काढणारा हा माणूस आहे तरी कोण? का म्हणतात त्याला रशियाचा मार्क झुकरबर्ग? पुतीन आणि त्याचं नेमकं बिघडलं तरी कसं? आणि आजवर सिंगल असणारा हा पावेल दुरोव 100 मुलांचा बाप कसा? हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। रशियन सरकारच्या रडारवर असल्याने सध्या जगात टेलिग्रामचा CEO पावेल दुरोव चांगलाच प्रकाश झोतात आलाय। आता ते प्रकरण नेमकं काय हे पाहण्याअगोदर हा पावेल दुरोव नेमका आहे तरी कोण हे पाहूयात। सध्या 41 वर्षांचा असणारा हा पावेल दुरोव सोशल मीडिया ॲप टेलिग्रामचा मालक आहे आणि तो मूळ रशियातला आहे। त्याचे आजोबा दुसऱ्या महायुद्धात लढलेले लष्करी अधिकारी होते, तर वडील हे एका विद्यापीठात प्राध्यापक होते। पावेलने BAचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं आणि 22व्या वर्षी त्याच्या मनात सोशल मीडिया मेसेजिंग ॲप काढायचा विचार आला। मग आपल्या जुन्या वर्गमित्राला घेऊन त्याने त्याची आयडिया सांगितली आणि त्याच्यासोबत आणखी काही साथीदारांनी मिळून 2006ला WeContact अर्थात VK हे ॲप काढलं। काही काळातच त्याला चांगली प्रसिद्धी मिळू लागली आणि रशियात ते लोकप्रिय झालं। पुढच्या काही वर्षात त्यांची कंपनी अब्जाधीश झाली, पण झालं असं की रशिया सरकारचे आणि त्याचे वाद सुरू झाले। पावेल हा लोकशाहीचा समर्थक आणि स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता मानला जातो। हुकुमशाही कम्युनिस्ट असणाऱ्या तिथल्या सरकारशी काहीशा गोष्टींवरून त्याचे वाद झाले आणि रशियन अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दबाव आणायला सुरुवात केली आणि हा त्याच्या आणि रशियन सरकारच्या मध्ये उडालेला पहिला खटका होता। नंतर बाकीच्या त्याच्या सहकाऱ्यांचं धोरण हळूहळू सरकार धार्जिणं राहिलं, पण पावेल दुरोव मात्र मागे हटायला तयार नव्हता। शेवटी त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आपले शेअर्स त्यातून काढून घेतले आणि आपला राजीनामा हा काही खरमरीत वाक्य लिहून कंपनीला दिला। ते वर्ष होतं 2014। त्याच वर्षाच्या काही दिवस अगोदर त्याने आणि त्याच्या भावाने टेलिग्राम हे नवं ॲप्लिकेशन सुरू केलं होतं। मग त्याने त्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि रशिया सोडलं। आधी बर्लिन इथे मुख्यालय असणारं टेलिग्राम नंतर त्याने दुबईत शिफ्ट केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत तो तिथून आपला सगळा व्यवसाय पाहतो। दुबई म्हणजे संयुक्त अरब अमिराती देशासह फ्रान्सचंही नागरिकत्व सध्या त्याच्याकडे आहे आणि जन्माने रशियन असल्याने रशियाचं सुद्धा आहे। पावेलची एकूण संपत्ती आहे अंदाजे $6.6 अब्ज म्हणजे सुमारे 63,000 कोटी रुपये आणि त्याने फोर्ब्सच्या यादीत सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये स्थान पटकावलंय। मोठ्या व्यावसायिक असणाऱ्या या पावेल दुरोवच्या खासगी आयुष्यातल्या काही गोष्टी काहीशा आश्चर्यकारक आहेत। पहिलं म्हणजे आजही त्याच्याकडे स्वतःची कोणतीही महागडी वाहनं, जमीन किंवा रिअल इस्टेट नाहीये। दुबईमध्ये तो राहतो, पण तेही कायमस्वरूपी प्रॉपर्टी न घेता भाड्याच्या घरांमध्ये। खासगी आयुष्यात काही कायमस्वरूपी न ठेवता सतत बदलत राहण्याचा त्याचा स्वभाव आहे आणि हेच सूत्र त्याने त्याच्या पार्टनरच्या बाबतीतही लागू केले। त्याने आजवर लग्न केलेलं नाही, पण तरीही त्याला 100 मुलं आहेत। हो, आजपर्यंत त्याच्या 3 गर्लफ्रेंड्स झाल्यात आणि त्यांच्यापासून त्याला 6 मुलं आहेत। तसंच त्याने स्वतःचे स्पर्म डोनेट करून अनेक अपत्यांना आजवर जन्म दिलाय। या स्पर्म डोनेशनमधून आजवर 100 किंवा त्याहीपेक्षा कदाचित जास्त मुलं आपल्याला असल्याचा दावा पावेल याने केलाय। जगाला चांगल्या स्पर्मची गरज असल्यामुळे त्याने हे केल्याचं तो अभिमानाने सांगतो। तसंच मला माझी सगळी मुलं ओळखीची आहेत आणि सर्वांमध्ये मी संपत्तीचं समान वाटप करणार आहे आणि मला या प्रॉपर्टी वाटपाचीच मोठी चिंता आहे, त्याशिवाय आयुष्यात दुसरी काही नाहीये, असंही त्याने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं। आता पावेल दुरोव नेमका रशियाच्या मोठ्या जाळ्यात नुकताच पुन्हा अडकला कसा ते सांगतो। रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे आणि दोन्ही देशात अधूनमधून बरंच काही धुमसत असतं। या सगळ्यात सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची असते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रशियात बंदी घातली आहे, पण तिथे सर्वाधिक लोकप्रिय असणारं ॲप आहे टेलिग्राम। आणि नुकत्याच रशियाच्या सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार टेलिग्रामने सरकारने सांगूनही अनेक चॅनल, चॅट आणि बॉट्स हटवलेले नाहीयेत आणि मग टेलिग्रामचे हे प्लॅटफॉर्म युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणा तसेच दहशतवादी संघटनांकडून रशियात घातपात, दहशतवादी हल्ले, सामूहिक हत्याकांड आणि सायबर फसवणुकीचे कट रचवण्यासाठी वापरले जातात। रशियामध्ये विध्वंसक, दहशतवादी कारवाया आणि सायबर फसवणूक करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री काढून टाकण्यात टेलिग्राम अपयशी ठरलं, असे रशियन सुरक्षा यंत्रणेचं म्हणणं आहे। आणि वरवर सांगूनही टेलिग्राम काही ठोस भूमिका घेत नसल्याचं आणि हा एक प्रकारे पावेल दुरोव यांचा दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। सरकारने नुकतंच त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर केलंय, त्यामुळे पावेल दुरोवला आता जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। साधारण 2 वर्षांपूर्वी दुरोव अशाच एका प्रकरणात गुंतला होता। त्याला फ्रान्समध्ये विमानतळावर एकदा अचानक अटक झाली होती। त्यावेळी त्याच्यावर टेलिग्रामचा वापर अंमली पदार्थांची तस्करी आणि बाललैंगिक शोषण सामग्रीच्या वितरणासाठी करण्यात येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। तेव्हापासून आज तागायत त्याला फ्रान्सला जाऊन तिथल्या कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या कराव्या लागतायत।
आणि आता रशिया सरकारच्याही तो रडारवर आलाय, त्यामुळे त्याच्या अडचणीही वाढल्या आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं? रशियन सरकारने लावलेले थेट दहशतवाद्यांना सहाय्य केल्याचे हे आरोप योग्य आहेत का, की लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्यवादी असणाऱ्या पावेल याची केलेली ही गळचेपी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला गावबत्ती.